माझं नाव डॉक्टर कार्तिक अशोक तांगडे. माझं शिक्षण अमरावतीमध्ये BHMS फायनल इयर झालेलं आहे. आता मी वडिलांसोबत जॉईन केलेलं आहे आयुर्वेदिक प्रॅक्टिससाठी. आणि माझे वडील जवळपास 20 ते 25 वर्षापासून या फील्डमध्ये काम करतायत, आयुर्वेदिक औषधी. माझे आजोबा पण हेच करत होते. आता आजोबांचंच नॉलेज माझे वडील यूज करतायत. आता त्यांचा वारसा आता मी घेतलेला आहे. आता हे बघा, आता जर प्रायमरी स्टेजमध्ये जर आपल्याकडे आलेत तर आपल्याकडे लवकर ते क्युअर होऊ शकतं. पण जर ते फार जास्त जर वाढलेलं असेल, जसं की ड्राय गँग्रीन, आता कुणाचं काय होतं, एक पेशंट आला होता ज्याचं की कोपरापर्यंत इथेपर्यंत तिचा हात पूर्ण ड्राय झालेला होता. तर अशा कंडिशनला काय करू शकतो आपण, की तो पूर्ण हात वाळू बरा करू शकत नाही, कारण की तिथले टिश्यू डेड झालेले असतात. आपण डेड झालेल्या टिश्यूला परत जिवंत नाही करू शकत. तर अशा वेळेस काय करावं लागतं, की तो हात पूर्ण तिथून कापावा लागतो. आणि मग जिथे जेवढा चांगला हात आहे आपला, तो आपण बाकीचा हात वाचवू शकतो त्याचा. असं असं आतापर्यंत एकही पेशंट झाला नाही की आपण औषध दिलं आणि त्याला परत ऑपरेशन वगैरे करावं लागलं, असं आतापर्यंत एकही नाही झालं. औरंगाबादच्या शहरामध्ये तर बरेचसे येतात, पण दुरून दुरून फार जास्त येतात. महिला आणि पुरुष जास्त येतात. हो, महिला आणि पुरुष दोन्ही. येतात. वेळ काय आपला? वेळ आपलं चालूच असतं, सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 9 वाजेपर्यंत. आता तुम्ही म्हणाले की जसं मोठ्या हॉस्पिटलमध्ये हे पेशंट जातात, पण आमच्याकडून मोठ्या हॉस्पिटलमधूनच लोक येतात. का बरं? की त्यांना डॉक्टरने सांगितलं असतं की बाबा तुझे पाय कापायचे, तुझा हात कापायचा आहे. तर ह्या भीतीमुळे लोक काय म्हणतात, आता आपण ॲलोपॅथी तर घेऊन पाहिलं, आता एकदा आपण आयुर्वेदिकवरला एकदा ट्राय करू. तर आपल्याकडे असे बरेचसे पेशंट आशा घेऊन आले की बा आमचा हात वाचवा, आमचा पाय वाचवा, आणि आम्ही ते सक्सेसफुली ते ट्रीटमेंट केले त्या लोकांना. म्हणजे इलाज आपला कंप्लीट पुरा होता है. हे कमीत कमी 3 महिने तरी लागतातच या गोष्टीला. बाहेर गावीतून जे पेशंट येतात आपल्याकडे, त्यांना काही त्रास असतात का आपला पत्ता शोधायला? थोडासा त्रास असतो, पण आपण फोन वगैरे लावलं, गुगल मॅप वगैरे, ते करून येतातच लोक दुरून, है ना. आमचा दवाखान्याचा पत्ता आहे माणिक नगर, गल्ली नंबर 6, नारेगाव, छत्रपती संभाजीनगर.